नमस्कार मित्रांनो, राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शन करणाऱ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीबद्दल आणि विशेषतः चैत्र नवरात्रीनंतर सुरू होणाऱ्या त्या कालखंडाबद्दल, जो तुमच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो. नवरात्री हा शक्तीचा उत्सव मानला जातो आणि या दिवसांमध्ये देवीची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण अनेकांना माहीत नसतं की नवरात्रीनंतरचा हा काळ अधिक प्रभावशाली असतो, कारण या काळात दैवी शक्ती आपल्याला संकेत देऊ लागतात. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि काही लोकांना असे अनुभव येऊ शकतात की त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर जणू काही दोन दैवी शक्ती उभ्या आहेत, ज्या त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठीच सज्ज आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे संकेत नेमके कोणते आहेत, या दोन देवींचा खरा अर्थ नेमका काय आहे आणि या काळात तुम्ही कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की टाईप करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. चैत्र नवरात्री हा केवळ सण नसून तो शक्तीच्या, जागृतीचा, आत्मपरिवर्तनाचा आणि नवीन प्रारंभाचा अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. या दिवसांमध्ये वातावरणात एक अदृश्य पण प्रभावी ऊर्जा निर्माण होते, जी आपल्या मनावर, विचारांवर आणि जीवनाच्या प्रवाहावर परिणाम करत असते. नवरात्रीनंतरचा काळ हा अनेकांसाठी बदल घडवून आणणारा ठरतो, कारण या कालावधीत केलेली साधना, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प यांचे फळ हळूहळू मिळू लागते. अनेकांना असे अनुभव येतात की अचानक काही अडथळे दूर होऊ लागतात, मनातील गोंधळ कमी होतो आणि जीवनात एक नवीन दिशा मिळते. हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी शक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश करत असते आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे या काळाकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. ही संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, आपले कर्म सुधारण्याची आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. नवरात्रीनंतर काही लोकांच्या आयुष्यात असे संकेत दिसू लागतात जे साधारण वाटत असले तरी त्यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. घरात अचानक शांतता निर्माण होणे, मन प्रसन्न राहणे, जुन्या तणावांपासून मुक्ती मिळणे हे सर्व संकेत असू शकतात. कधीकधी आपण अनुभवतो की आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव आधीच होते किंवा काही निर्णय आपोआप योग्य ठरतात. हे सर्व त्या दैवी शक्तीचे संकेत असतात जी आपल्याला मार्गदर्शन करत असते. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ते आपल्याला भविष्यातील बदलांची पूर्वसूचना देत असतात. या काळात आपले मन जास्त संवेदनशील होते आणि आपण सूक्ष्म गोष्टी सहज ओळखू शकतो. त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे आणि त्यानुसार निर्णय घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. घराच्या उंबरठ्यावर उभ्या राहणाऱ्या दोन शक्तींचा उल्लेख हा प्रत्यक्ष स्वरूपात नसून तो एक प्रतिकात्मक संकेत आहे. या दोन शक्ती म्हणजे सकारात्मक आणि परिवर्तन, जे आपल्या जीवनात प्रवेश करण्यासाठी सज्ज असतात. जेव्हा आपण आपल्या घरात आणि मनात स्वच्छता, शांती आणि श्रद्धा ठेवतो तेव्हा या शक्तींचा प्रवेश करणे हे सोपे होते. या शक्ती आपल्या जीवनातील अडथळे दूर करून आपल्याला प्रगतीच्या मार्गावरती नेतात, परंतु यासाठी आपल्यालाही तयार राहणे आवश्यक आहे. आपल्या विचारांमध्ये नकारात्मकता असेल तर या शक्तींचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे या काळात विशेषतः सकारात्मक विचार ठेवणे, इतरांशी चांगले वागणे आणि स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हालाही वाटत असेल की या दोन शक्तींचा प्रवेश तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे असे नक्की टाईप करा. कालावधीत काही लोकांना आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात अचानक सुधारणा दिसू शकते. ज्या गोष्टी बराच काळ अडकून राहिल्या होत्या त्या हळूहळू पूर्ण होऊ लागतात. काही नवीन संधी मिळू शकतात ज्या आधी कधी विचारातही नव्हत्या. हे सर्व त्या दैवी शक्तीच्या कृपेने घडत असते, परंतु या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. कधीकधी संधी आपल्यासमोर येते पण आपण ती ओळखत नाही. त्यामुळे या काळात प्रत्येक संधीला गांभीर्याने घेणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरतो. जे गैरसमज आधी होते ते दूर होऊ शकतात आणि नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. कुटुंबात शांतता आणि प्रेम वाढते, जे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या काळात संवाद वाढवणे, आपले भाव व्यक्त करणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे आवश्यक असते. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात आणि जीवनात समाधान मिळते. या काळात दान, सेवा आणि मदत करण्याची भावना वाढवणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनातही सकारात्मक ऊर्जा वाढते. काही लोकांना या काळात नवीन दिशा मिळते. ते त्यांच्या करिअरमध्ये किंवा जीवनात काही मोठे निर्णय घेतात, जे पुढे जाऊन फायदेशीर ठरतात. धैर्य आणि संयम ठेवणे या काळात अत्यंत आवश्यक आहे. सर्व बदल लगेच दिसणार नाहीत, पण हळूहळू त्यांचा प्रभाव हा जाणवतो, हे लक्षात ठेवा. विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण स्वतःवर आणि दैवी शक्तीवरती विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. शेवटी हा काळ आपल्याला एक संदेश देतो की जीवनात कोणताही बदल शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण स्वतः तयार असणे आणि सकारात्मक असणे खूप गरजेचे आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या दोन दैवी शक्ती म्हणजेच संधी आणि परिवर्तन आहेत. त्यांचे स्वागत करा आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्या. या विशेष कालखंडात आपल्या अंतर्मनात दडलेली शक्ती जागृत होण्यास सुरुवात होते आणि आपण स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागतो. अनेक वेळा आपण स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतो, पण या काळात आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव होते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतात. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढते. या काळात आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर अनेक मोठे बदल घडू शकतात. आत्मविश्वास हा या परिवर्तनाचा मुख्य आधार असतो. जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हा विश्व देखील आपल्याला साथ देऊ लागते. त्यामुळे या काळात नकारात्मक विचार दूर ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय मी सकारात्मक आहे असे नक्की टाईप करा. या काळात आपल्या कर्माचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. जे चांगले कर्म आपण पूर्वी केले आहेत त्याचे फळ आता मिळण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे चुकीच्या कृत्याचे परिणामही समोर येऊ शकतात. त्यामुळे आपल्या कृतींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हा काळ आपल्याला शिकवतो की आपण प्रत्येक कृतीचा परिणाम असतो आणि आपण जे पेरतो तेच उगवते. त्यामुळे आपल्या वागण्यात प्रामाणिकपणा, संयम आणि सहानुभूती ठेवणे महत्त्वाचे आहे. या गुणांमुळे आपल्या जीवनात स्थैर्य येते आणि आपण योग्य मार्गावर पुढे जातो. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. आपल्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल आभार मानणे ही एक मोठी साधना आहे. कृतज्ञतेमुळे मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. जेव्हा आपण आभारी राहतो तेव्हा आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी या मिळू लागतात. आनंद हा काळ आपल्याला शिकवतो की आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो आपल्या आतमध्येच आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या दोन शक्तींचा अर्थ केवळ बाह्य बदल नसून अंतर्गत जागृती आहे. या जागृतीचा स्वीकार केल्यास जीवन अधिक सुंदर, समाधानकारक आणि अर्थपूर्ण बनते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वृश्चिक राशींच्या लोकांसाठी चैत्र नवरात्रीनंतरचा हा काळ किती महत्त्वाचा आणि परिवर्तनशील आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या दोन दैवी म्हणजेच संधी आणि सकारात्मक ऊर्जा आहेत, ज्या आपल्या जीवनात प्रवेश करून आपल्याला नवीन दिशा देतात. जर तुम्ही या काळात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल अनुभवायला मिळतील. लक्षात ठेवा, प्रत्येक संकेत हा काहीतरी सांगण्यासाठीच येतो आणि जो व्यक्ती ते संकेत ओळखतो तोच पुढे जाऊन यशस्वी ठरतो. जर तुम्ही वृश्चिक राशींचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच राशी भविष्य व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय माता दी नक्की टाईप करा, जेणेकरून तुमच्यावर दैवी कृपा कायम राहील. धन्यवाद. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.